डावकुर असा गोलंदाज शादाब. स्ट्राईकला आपण शाहरुख मजगावकरला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला वसीम मुकादम. पुन्हा एकदा गोलंदाज पंचांची चेंड करून मारा करतोय. हा देखील चांगला फटका आहे आणि या पटक्यावर किती धावा येतात हे पाहणं गरजेचं असणार आहे. या पटक्यावर नक्कीच एकाच धावावर समाधान भेटतोय आणि या एक धावेच्या मदतीनं एकूण संघाची स्थिती पोहोचते. एकदा गोलंदाज आदिल. स्ट्राईकला आपण पाहतोय शाहरुख मजगावकर. हा देखील चांगला चेंडू होता. पंच आमच्या इकडे वळतायत आणि नक्कीच पंच आमच्या इकडे वळून स्वेरची घोषणा करतायत. आणि आता मात्र 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज शुएब पंचांची चेंड करून. हा देखील चांगला फटका. या पटक्यावर किती धावा येतात हे पाहणं गरजेचं असणार आहे. या पटक्यावर नक्कीच किती धावा येत आहेत. आणि फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज पंचांची चेंड करून मारा करतोय शुएब. आणि आता मात्र तिकडं चौकार येतोय. वाईटच्या स्वरूपात चौकार येतोय. काय घडतोय मैदानामध्ये, काय घडतोय. आणि इथं आलाय वाईटच्या स्वरूपात, एक्स्ट्राच्या स्वरूपात चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज शाहरुख पंचांची चेंड करून शुएब मारा करतोय. हा देखील चांगला फटका होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये देखील चांगला क्षेत्ररक्षण होतोय. देखील नक्कीच कौतुक कराल मित्रांनो. स्पर्धा विषय बोलाल तेवढं कमी असणार आहे. आणि देखील नक्कीच या फटक्यावर किती धावा येत आहेत हे पाहणं गरजेचं असणार आहे. नक्कीच आता मात्र 2 चेंडू. दोन चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय तो मात्र गोलंदाज पंचांची चेंड करून मारा करतोय. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना गोलंदाज डावकुर असा फलंदाज. हा देखील नक्कीच चांगला चेंडू आहे. पंच आमच्याकडे वळतायत आणि फलंदाज बाद होतोय. पंच स्वेर घोषित करतायत. पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना गोलंदाज मारा करतोय पंचांची चेंड करून. हा देखील चांगला फटका येतोय. या फटक्यावर किती धावा येत आहेत आणि आता मात्र चौकार येतोय. वसीम भाई कंपल्सरी चेस करायचे. 2 चेंडू आणि 1 चेंडू आणि 2 धावा. 1 चेंडू आणि 2 धावा. काय सामना येऊन झुकलाय. एक बाजूला फैसल अंतुले अँड कंपनी, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 1 चेंडू आणि 2 धावा. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. स्पर्धा विषय बोलाल तेवढं कमी असणार आहे. जोरात टाळ्या वाजवायचा. शेवटचा चेंडू आणि नक्कीच देखील आदिबाई 11 चांडवे हा संघ विजय होतोय. काय मैदानामध्ये घडतोय. काय मैदानामध्ये घडतोय, काय घडतोय मैदानामध्ये, काय घडतोय. आणि देखील उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये देखील आदिबाई 11 चांडवे हा संघ, आदिबाई 11 संघ विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तर मित्रांनो हा क्रिकेट आहे. क्रिकेट आणि हा स्पर्धाचा विजय आहे. ह्याला म्हणतात RCC टेम्पाळाची स्पर्धा. एक गाव एक संघ आणि काय मॅच झुकला आणि काय मॅच झालाय. नक्कीच कौतुक कराल तेवढं मित्रांनो कमी असणार आहे. आणि थँक्यू व्हेरी मच RCC टेम्पाळा यांच्या वतीनं ही आयोजित केलेली स्पर्धा. आणि लीग फॉर्मॅट संपण्यात आलाय आणि आजचा शेवटचा दिवस होता लीग फॉर्मॅटचा. अंतिम दिवस आपण पुढच्या आठवड्यात घेऊन येणार आहेत प्रेक्षकांच्या भेटीसाठी. आणि नक्कीच या स्पर्धेचा देखील शेवटचा आणि अंतिम दिवस पुढच्या आठवड्यात आपण पाहणार आहेत. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच उसामा पेवेकर.